हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर एका ताईंनी खूप वेळा कमेंट केली होती आणि खूप रिक्वेस्ट केली होती की ताई 34 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग दाखवा. तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं. आता कटोरी ब्लाऊज म्हटल्यावर डायरेक्ट अस्तरवरती नाही करत आपण, पेपर पॅटर्न त्या अगोदर काढतो, मापं सगळे घेऊन पेपर वगैरे मापं टाकून पेपर कटिंग करतो आणि ती कटिंग आपण काढलेली सगळे पॅटर्न आपण अस्तरवरती ठेवून मार्किंग करून कटिंग करत असतो. तर मग अगोदर आपल्याला पेपर कटिंग करायची आहे. इथं मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे. आता तयार उंची आहे ते कस्टमरच्या मापानुसार आपण मापं घेणार आहोत, किंवा 34 साईजचे सेम एवढे मापं असतात. तर तयार उंची आहे 13.5 इंच, 1 इंच ॲड करणार आहोत शिलाई मार्जिंग. त्यात आपण 14.5 इंच मार्किंग केलेलं आहे. आपण मुंडा घेतलेला आहे 5.5 इंच. गळा मागचे पुढचे दोन्ही पण गळ्याची रुंदी आपण 2.25 इंच ठेवत असतो. तर 2.25 इंचवर मार्किंग केलं आहे. पुढच्या गळ्याची उंची आपण 5.5 इंच घेतलेली आहे. 5 इंच तयार होतो गळा आणि 5.5 इंच आपण शोल्डरचं वरतं अर्धा इंच तर जातं शिलाईमध्ये, ते आपण 5.5 इंच घेतलेलं आहे. मुंडा घेतलेला आहे मी इथं 5.25 इंच. तर बघा, आणि आपण छातीचा चौथा भाग 8.5 इंच, म्हणजे 34चा चौथा भाग 8.5 इंच आणि शिलाई मार्जिंग 1.5 इंच अशा पद्धतीने इथं मिक्स केलेलं आहे. आणि मार्किंग करून पट्टीने आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. रेषा आपण व्यवस्थित मार्किंग केलेल्या आहेत. आता आपण काय करूया, कंबर टाकून घेऊया. आता कंबर आहे 7.5 इंच मी इथं टाकलेली आहे. कंबर आहे 30चा चौथा भाग 7.5 इंच. बॅक नेकला आपल्याला 1 इंच टक्सला जातं, ते 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि 1.5 इंच मार्जिन. आणि अशा पद्धतीने हे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे, म्हणजे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथं मी मार्किंग वगैरे करून घेतले. आता इथं आपण मागच्या मुंड्याचा आणि पुढच्या मुंड्याचा आकार देणार आहोत. इथं मागच्या मुंड्याचा अगोदर आपण आकार द्यायचा आहे. इथं आपण आहे ना मुंड्याच्या कोणापासून वरती 1.25 इंच वरती येतो आणि टिक करून आपण अशा गोलाकार मुंड्याचा द्यायचा आहे. जर तुम्हाला इथं गोलाकार नसेल जमत तर भरपूर अशा पट्ट्या असतात त्यामध्ये गोलाकार वगैरे वेगवेगळ्या आकाराच्या, तर तुम्ही ती कोण पट्टी घेऊ शकता, त्याने आकार देऊ शकता. अर्धा इंच आतमध्ये यायचं आहे आणि आतमधला आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे पुढच्या मुंड्याचा, कारण पुढच्या मुंड्याला अर्धा इंच आपण जास्त आतमध्ये येतो. आता इथं योगपट्टीचं मार्किंग केलं आहे मी, पाहू शकता तुम्ही. मी तुम्हाला परत दाखवते. इथं मी 2 टिक केलेलं आहे. आता तुम्हाला व्यवस्थित दिसतंय बघा, हे इथं 1 टिक केलेलं आहे आणि तिथं 1, आणि हे आपण योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे. ही योगपट्टीचं मार्किंग आपण 2.5 इंचावरती दोन्ही पण साईडनी केलेलं आहे आणि त्यानंतर मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर जिथं हुकलूक पट्टीच्या तिथं ना आपण थोडासा योगपट्टीला उंच आकार देतो, तिथं अर्धा इंच वरती येऊन आपण उंच आकार द्यायचा आहे. त्यानंतर कटोरीचं आपल्याला माप काढायचं. इथं बघा, हुकलूक पट्टीच्या तिकडून आपण 5 इंच कटोरी मोजून घेतली. गळ्याला आपण गळ्यापासून वरती आपल्याला 1 इंच जायचं आहे आणि इथं मुंड्यामध्ये आपल्याला मुंड्याच्या पुढच्या मुंड्याच्या आकारापासून 2.5 इंच आतमध्ये यायचं आहे. ठीक आहे. आता इथे 3 पॉईंट आलेले आहेत. आता मी तुम्हाला परत दाखवते बघा. 5 इंच कटोरी घ्यायची आहे. त्यानंतर इथून गळ्याच्या खालच्या बाजून वर 1 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर इथून मुंड्याच्या पुढच्या आकारातून आतमध्ये 2.5 इंच घ्यायचं आहे. इथे तिन्ही पण पॉईंट आपल्याला असे डॉट करून जुळून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर आता तुम्हाला व्यवस्थित डायरेक्ट आकार देता येत नसेल, तुम्ही नवीन असाल तर अगोदर तुम्ही डॉट करून घ्या आणि अशा पद्धतीने आकार द्या. मी इथं थोडंसं डार्क करून दाखवते तुम्हाला, म्हणजे कसं तुमच्या लक्षात येईल. बघा, थोडंसं जास्त मार्किंग केले मी, तुमच्या लक्षात येईल. आता हे आपलं पूर्ण पॅटर्न तयार झालेलं आहे, म्हणजे पूर्ण तयार नाही झालेलं पण कटिंग करण्यासाठी तयार झालेलं. आता ना आपण कटोरी योगपट्टी कशी वाढवणार आहोत ते पुढं मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा, आता इथं आपण कटिंग करून घेऊया. आता कटिंग करताना काय करायचं आहे मला, अगोदर आपण मागच्या मुंड्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. शोल्डरचं कटिंग केलं, मागच्या मुंड्याचं कटिंग करून घेतले. आता आपण साईड पॅटर्न म्हणजे फिटिंगच्या लेवलनी सुद्धा आपण कट करून घेऊया. ठीक आहे. आता इथं डबल फोल्ड पेपर होता, आपल्याला मागचा आणि पुढचा दोन्ही पण भाग मिळालेले आहेत. आपण इथं सुट्टे करून घेऊया. आता मधून कात्री मी कट करून घेतली आणि त्यानंतर हे मागचा बॅक नेक आपल्याला तयार झालेला आहे. आता बॅक नेकला सुद्धा 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची तुमच्या कस्टमरची जेवढी आहे तेवढी तुम्ही इथं घेऊ शकता.
डीप नेकमध्ये 7च्या पुढं डीप नेक होतं, तर तुम्ही इथं डीप नेकमध्ये कोणताही गळा टाकू शकता, म्हणजे कितीही इंच. आता इथं मी 9.5 इंच गळ्याची उंची टाकलेली आहे. 9 इंच गळ्याची उंची आहे, अर्धा इंच शोल्डरला जातं मार्जिन म्हणजे शोल्डर जोडण्यामध्ये. तर मी इथं 9.5 इंच गळ्याची उंची देऊन आकार देऊन गळा कट करून घेतला आहे. आता इथं मी लगेच बॅकचे टक्सचं मार्किंग करून दाखवते तुम्हाला. बॅकचे टक्स 4.5 इंच रुंदी, म्हणजे मधून आपल्याला 4.5 इंच पुढे रुंदी घ्यायची आहे आणि उंची 4.5 इंच देऊन आपण पाव इंच दोन्ही पण साईडला मार्किंग करून बॅकचे टक्स द्यायचे आहेत. आता बॅक नेक तयार झाला. आता फ्रंट नेक पण आपण कट करून घेऊया. तर बघा, आता अशा पद्धतीने आपण फ्रंट नेक पहिलं आपण योगपट्टी कट करू, त्यानंतर कटोरी कट करू आणि गळा कट करून टाकू. ठीक आहे, आता आपण हे कट केले. आता हे आपण पुढचा मुंडा पण लगेच कट करून आकार देऊन घेऊया, म्हणजे आपला साईड पॅटर्न पूर्ण रेडी होईल. आता इथं साईड पॅटर्न पूर्ण रेडी आहे. आता आपण इथं 34 साईज असं नाव पण टाकून घेऊ, जेणेकरून कसं कोणता पण 34 साईजचा पॅटर्न आला तर तुम्ही हे साईड पॅटर्न त्याच्यासाठी वापरू शकता कटिंग करण्यासाठी. तर इथं साईड पॅटर्नला 34 साईज इथं मार्किंग करून घेतलं आहे. बॅक नेकला सुद्धा मी इथं 34 साईज मार्किंग करून घेते, म्हणजे लिहून घेतले, तर जेणेकरून लक्षात येतं. आता इथं आपल्याला वाढवायची योगपट्टी आणि कटोरी. आता योगपट्टी कशी वाढवायची अगोदर ते बघूया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. आणि कटोरी पण आपण पुढं वाढून घेऊया. आता बघा, आता योगपट्टीसाठी आपण पेपर घेऊया. आता मी योगपट्टीसाठी खाली एक पेपर घेतला, त्यावरती योगपट्टी ठेवली, त्याच्यावर अर्धा इंच खालच्या बाजूने सोडून द्यायचं, अर्धा इंच, आणि योगपट्टी वरती ठेवायची. आणि आपल्याला पहिलं अगोदर पट्टीने मार्किंग करून घ्यायचं, अर्धा इंच खाली आपल्याला एक्स्ट्रा जास्त घ्यायचं आहे. आणि त्यानंतर योगपट्टी ठेवायची आहे आणि इथं दोन्ही पण बाजूनी इथं मार्किंग करून घ्यायची आहे योगपट्टी. अशी पद्धतीने पाहू शकता. कुणी याला कंबरपट्टी म्हणतं, कुणी योगपट्टी म्हणतं, कुणी क्रॉसपट्टी पण म्हणतं. तर हे तुम्हाला मी सांगते अगोदरच. अशा पद्धतीने मार्किंग करून आपण अशा पद्धतीने आता कट करून घेऊया. आता इथं आपण खालून नाही कट करणार आणि हुकलूक पट्टीच्या साईडनी सुद्धा नाही कट करणार, आपण फक्त वरून आणि साईडनी म्हणजेच फिटिंगच्या लेवलनी अशा पद्धतीने कट केलेला आहे. योगपट्टी आपली वाढून तयार आहे, म्हणजे ही ब्लाऊजच्या कटिंगसाठी आपल्याला योगपट्टी तयार आहे. 34 साईज याच्यावरती सुद्धा मार्किंग करून घेतलेलं आहे, मी लिहून घेतलेलं आहे. आता आपण वाढूया मेन म्हणजे कटोरी. आता कटोरी व्यवस्थित बसली तरच तुमचा ब्लाऊजसुद्धा अगदी परफेक्ट बसत असतो. आता इथं मी कटोरीला आज मध्यभागी ठेवलेला आहे, सगळ्या साईडकून आपल्याला इथं जागा सोडायची आहे आणि कटोरी अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने पूर्ण जशी आहे तशीच कटोरी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. कटोरीला लक्षात असू द्या, वरच्या साईडनी दोन्ही पण साईडनी आणि खालच्या साईडनी आपल्याला पूर्ण जास्तीचा पेपर पाहिजे, जेणेकरून आपली कटोरी वाढवता येईल. आता बघा, मी इथं मार्किंग करून घेतलं आहे. जिथं योगपट्टीचं आपलं इथं थोडंसं अर्धा इंच टोक होतं ना, तर तिथंसुद्धा मी व्यवस्थित बरोबर करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला माप टाकण्यासाठी व्यवस्थित येईल अशा पद्धतीने. आता इथं बघा, एक साईडकून आपल्याला इथं 1.25 इंच वाढवायचं आहे. 34 साईज ब्लाऊज आहे, त्याच्यामुळे इथं आपल्याला इथं फक्त 1.25 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 1 इंच आणि 2 रेषा. आता अशा पद्धतीने आता इथं दोन्ही पण साईड 1.25 इंच वाढवलेला आहे. वरच्या साईडनी अर्धा इंच वाढवायचं आहे गळ्याच्या साईडनी, आणि एकदम वरच्या टोकाच्या साईडनी आपल्याला फक्त आणि फक्त पाव इंच वाढवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे अर्ध्यातला अर्धा किंवा अर्ध्याला थोडीशी 3 रेषा असं तरी म्हटलं तरी चालतं. तर अशा पद्धतीने आता आपण हे पहिलं मार्किंग करून घेऊया. आता अगोदर जे पॉईंट मिळाले होते खालच्या बाजूने 2 आपल्याला दोन्ही बाजूनी, ते पॉईंट मी जुळून घेतले. त्यानंतर वरचा पॉईंटसुद्धा जुळून घेतला, मार्किंग करून घेतला आणि अशा पद्धतीने छान असा आकार देऊन घेतला कटोरीला. तर बघा, आता जिथं गळ्याच्या साईडने आपण अर्धा इंच वाढवलेला आहे ना, ते गळ्याच्या साईडने आपल्याला हुकलूक पट्टी जोडण्यासाठी जातं. आता वरच्या साईडनी सुद्धा आपण 1.5 इंच वाढवलेलं आहे, ते पण साईड पॅटर्न जोडण्यासाठी जातं. तर ते साईड पॅटर्न आपण खालच्या बाजूनी आपण मार्किंग करून घेणार आहोत. तर कटोरीला गोल शेप देण्यासाठी अगोदर आपल्याला डॉट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने डार्कमध्ये गोल आकार देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे, आता मी अशा पद्धतीने मी गोल आकार देऊन घेतलेला आहे, खालचा आणि वरचा पॉईंट जुळून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, इथं अशा पद्धतीने ठेवायचं आहे टेप, ह्या कोणापासून ते कोणापर्यंत, ह्या पॉईंटपासून त्या पॉईंटपर्यंत दुमडून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने आपण पॉईंट काढायचा आहे, मध्येतून खाली यायचं आहे आपल्याला 1.5 इंच
आणि ते 1.5 इंचाला आपण ह्या दोन्ही पण पॉईंटच्या रेषा आहेत ना बाजूच्या ते आपण जुळून घेऊया. बघा अशा पद्धतीने मी अगोदर पट्टीने मार्किंग केलं, नंतर डार्क करून दाखवते तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं म्हणून. आता आपण घेऊया टक्स पॉईंट. टक्स पॉईंट इथं मी 3 इंच उंचीला घेणार आहे. बघा अशा पद्धतीने. आता साईडनी 1.5 इंच घेणार आहे, जे आपण डबल फोल्ड करून कटोरी आपण टक्स देत असतो कटोरीला शिलाई करताना. तर अशा पद्धतीने ही आपल्याला टक्स अशा पद्धतीने 1.5 इंच वाढवायचे आहे दोन्ही पण साईडनी. ठीक आहे. आता इथं आपल्याला 5 इंचची कटोरी मिळते का नाही ते लक्षात घ्यायचे. बघा मी तुम्हाला मोजून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता इथं बघा 1.5 इंच तर ते टक्सला गेलं, तर दोन्ही पण साईडनी 2.5 इंच म्हणजेच 5 इंचची कटोरी आपल्याला मिळून जाते. जसं आपण अगोदर ही कटोरी ड्रॉ करताना सुरुवातीला पॅटर्नवरती ते आपण 5 इंच मोजून टाकलं होतं, तशीच बरोबर आपली टक्स वगैरे जाऊन 5 इंचची कटोरी बरोबर येते. आता जुन्या ब्लाऊजवरून माप कसे घ्यायचे नाही हे तुम्हाला व्हिडिओ अगोदरच टाकलेला आहे. जर नसेल तुम्हाला समजत तर कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कटोरी ब्लाऊज कटिंगचे मापक आपण कशा पद्धतीने घेतले जातात. अंगावरती पण घेतले जातात, पण जुन्या ब्लाऊजवरून पण घ्यायचे जेणेकरून लक्षात येईल. तर बघा अशा पद्धतीने मी आता टक्स पॉईंट काढलेला आहे आणि कटोरी कट पण करून घेतलेली आहे. आता इथं आपण टक्सनं आपण अशा पद्धतीने असं आपण जोडत असतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवते पप वगैरे कसा येतो. अशा पद्धतीने पप येत आहे. तर खूप सुंदर अशी गोल आकाराची कटोरी आपली तयार झालेली आहे. आता ही कटोरी तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती ठेवून तुम्ही डायरेक्ट कटिंग करू शकता. आणि ही कटोरी पण तुमची छोटी कटोरी त्याच पॅटर्नमध्ये ठेवून द्यायची, कारण जर 34 साईजचा ब्लाऊज असेल आणि त्यांचा छातीचा भाग जास्त असेल तर तुम्हाला ह्या कटोरीमध्ये अजून वाढवता येतं. आता तुम्हाला कसं ते सांगते. जर त्यांना टक्स नको असेल, त्यांना आडवा टक्स द्यायचा असेल तर खालच्या साईडनी तुम्हाला 1/2 इंच वाढवायचा आहे. आणि दोन्ही पण साईडनी जर त्यांना कटोरी मोठी हवी असेल तर दोन्ही पण साईडनी थोडं थोडं वाढून खाली पण 1/2 इंच वाढवायचं आहे. त्याच्यामुळे ती कटोरी पण जपून थोडीशी ठेवायची. अशा पद्धतीने माझं हे पूर्ण आपलं कटोरी पॅटर्न 34 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पॅटर्न तयार झालेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्हाला नसेल समजलं, काही जरी तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही नक्कीच कमेंट करून नक्की विचारा. मी कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर देईल आणि तुमच्या शंकासुद्धा दूर करेल. आता मी तुम्हाला दाखवते बाहीचं कटिंग. आता इथं बाहीचं कटिंगसुद्धा तुम्हाला लगेच दाखवते. 34 साईजचं साधारण तुम्हाला इथं 4 इंच तयार बाही हवी आहे समजा, तर आपल्याला इथं 5 इंच मार्किंग करायचं आहे. 1 इंच आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करायचं आहे. 5 इंचवर केलं. आता 34 साईजचा चौथा भाग आहे 8.5 इंच, 1.5 इंच आपण ॲड करून 9 इंचवरती घडी घेतलेली आहे, मार्किंग केलेली आहे. मुंडा खोली 2.5 इंच घेतलेली आहे. मुंड्या खोलीच्या आतमध्ये आपण शिलाई मार्जिंग 2.5 इंच घेतो आणि 1/2 इंच एक्स्ट्रा का तर ते आपण वाढवलेलं आहे. 1/2 इंच एक्स्ट्रा ते म्हणजे 2.5 इंच घेतलेला आहे. आणि इथं दंड घेर टाकलेला आहे 5.5 इंच आणि इथं मी दोन्ही पण सगळ्या जुळून घेतलेल्या आहेत रेषा. आता इथं मी एक टिक 2.5 इंचवरती केलेला आहे आणि एक टिक 2 इंचवरती केलेला आहे. 2.5 इंचवरती टिक केलेला आपण डायरेक्ट तिथं जुळून घेऊया, मागच्या मुंड्याचा आकार देऊया आणि 2 इंचवरती टिक केलेलं डायरेक्ट तिथं जुळून घेऊया, ते आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया. तर बघा इथं मागच्या आणि पुढच्या मुंड्याचा आपला आकार आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. आणि नसेल आकार व्यवस्थित जमेल तर स्केल असते त्याचीसुद्धा, म्हणजेच पट्टी, तर ती पट्टीसुद्धा मी इथं व्हिडिओच्या खाली टॅग केलेली आहे. पूर्ण सामान तुम्ही तिथून घेऊ शकता नवीन शिकणाऱ्या असताल तर. ठीक आहे. तर इथं मध्ये कट करून घेतलं, मागचा आणि पुढचा मुंडा व्यवस्थित कट करून घेतला आणि तुम्ही आकार पाहू शकता बाहीचा किती सुंदर आलेला आहे. पुढचा आणि मागचा मुंडा समजत नसेल तर मागच्या मुंड्याला असं तुम्ही लिहून घ्या मागचा मुंडा म्हणून, आणि पुढच्या मुंड्याला पुढचा मुंडा म्हणून लिहून घ्या जर नवीन शिकणारा असाल तर, कारण कन्फ्युजन तिथं होतं नवीन शिकणाऱ्यांना, त्यामुळं तुम्हाला मी सांगते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले सर्व पॅटर्न इथं तयार झालेलं आहे. 34 साईजचं पेपर पॅटर्न ठेवून तुम्ही डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करू शकता. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन